नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? चला तर आज बनवूयात साबुदाणा वडे. चतुर्थी होती, चतुर्थी स्पेशल साबुदाणा वडे बनवले होते. आता त्याचा मोठा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. ऑलरेडी आपण शॉर्ट तुमच्यासोबत शेअर केलाच होता. तर वडे किंवा साबुदाणा खिचडी बनवत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तळण्यासाठी मिरच्या अगोदर करून घ्यायच्या. माझी फेव्हरेट गोष्ट आहे. त्याच्यामुळं जर माझ्या घरी उपवास असेल, खिचडी बनणार असेल, साबुदाणा वडे बनणार असतील, भगर बनणार असेल, काही आयटम असला उपवासाचा, तर सगळ्यात अगोदर मस्तपैकी अशा पोट फाडून तेलातल्या मिरच्या तळल्या जातात. त्यामुळे सगळ्यात आधी मी काय केलेलं आहे, मस्तपैकी मिरच्यांची पोटं फाडून घेतली आहेत तळण्यासाठी. त्यानंतर ना आता आपल्याला जेवढ्या मिरच्या लागणार आहेत साबुदाणा वडे बनवण्यासाठी, त्या एका साईडला मी करवून घेतलेल्या आहेत. ऑलरेडी साबुदाणा आपण भिजवलेला होता. मस्त असा साबुदाणा आपला भिजलेला आहे. आता जोपर्यंत आपले शेंगदाणे मस्तपैकी भाजून होत आहेत खरपूस, तोपर्यंत आपण हे उकडलेले जे बटाटे होते ते सोलून घेऊयात. जेणेकरून आपल्याला पटकन आता प्रिपरेशनला लागता येईल. मस्तपैकी बटाटे उकडले 2-3 शिट्ट्या घेतल्यात. चांगलं आता आपल्याला बाइंडिंग हवं आहे साबुदाणा वड्यासाठी. त्यामुळे छान असा भरपूर बटाटा घेतलाय मी घालण्यासाठी. हे बघा, आता मी एक मिक्सर जार घेतलाय. त्याच्यात मला हव्या त्या मिरच्या मी तोडून टाकते आहे. तुमचं तिखटाचं जे प्रमाण असेल जास्त कमी त्यानुसार. शक्यतो थोड्याशा 1-2 मिरच्या जास्तच घालायच्या कारण ह्याच्यामध्ये साबुदाण्यासोबतच शेंगदाण्याचा कूट वगैरे या सगळ्या गोष्टी ॲड होणार आहे. हे बघा असं मस्तपैकी थोड्याशा मी मिरच्या अगोदरच वाटून घेतल्या कारण मिरच्या एकत्रितपणे पूर्ण अशा बारीक होत नाहीत आणि एका बाउलमध्ये मी काय केलं, की आपला सगळा भिजवलेला साबुदाणा होता तो टाकला. त्यानंतरनं हे ग्राइंड केलेल्या मिरच्या मी त्यामध्ये टाकल्या. ज्या थोड्याशा मोठ्या साईजच्या असतील त्या मी साईडला करून घेतल्या. आता हे बघा या पद्धतीने आता मिरची मी टाकलेली आहे. त्यानंतरनं आता आपण याच्यामध्ये बटाटे कुस्करून टाकूयात जे आपण ऑलरेडी उकडून आणि त्याची साल काढून ठेवलेले होते. आता मस्तपैकी बटाटे, मिरची ह्याच्यामध्ये गेलेली आहे. ह्याला छान पद्धतीने एकदा मिक्स करून घेते. आता छान पद्धतीने हे सगळं मिक्सचर रेडी झाल्यानंतर ना आपण याच्यामध्ये ॲड करूयात शेंगदाण्याचा कूट. मी शेंगदाण्याच्या साली काढत नाही. जरी मी खिचडी करणार असले तरीही किंवा मी साबुदाणा वडे करणार असले तरी त्याने छान असा चॉकलेटी गर्द कलर येतो शेंगदाण्यांचा आणि त्यातल्या त्या शेंगदाणे पण घरचे आहेत गावरान आहे त्यामुळे कलर छानच येतोय शेंगदाण्यांचा. मस्तपैकी आपला कूट केलेला शेंगदाणा त्यामध्ये टाकलाय. त्यानंतर त्याच्या चवीनुसार मीठ ॲड केलंय. पुन्हा एकदा आता सगळं एकजीव करते आहे. आणि हे सगळं एकजीव करून झाल्यानंतरनं आपण सुरुवात करूयात वडे बनवण्यासाठी. आता माझ्या हाताकडे थोडंसं दुर्लक्ष करा. तुम्ही लक्ष सगळं तुमचं केंद्रित करा त्या वड्यांकडे. हे बघा अशा मस्तपैकी गोल गोळा केला एक छान असा. त्यानंतरनं मस्तपैकी त्याला फ्लॅट केला. फ्लॅट केल्यानंतरनं तो आतपर्यंत छान तळला जातो. कधी-कधी वडे असे होतात, की बाहेरूनच क्रिस्पी होतात, आतून कच्चे राहतात. तर तसं होता कामा नये. वड्यांची साईज खूप मोठी नको आहे. त्यानंतरनं ते थोडेसे मधल्या साईडला फुगीर नसावेत, फ्लॅटन नसावे जेणेकरून ते आतपर्यंत चांगले शिजले जातील किंवा चांगले तळले जातील आणि कच्चे राहणार नाही. या पद्धतीने वडे करायला घेतले मोठ्या साईजचे आणि जे आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवणार होतो, ते असे छान छोटूसे गोल-गोल वडे मी बनवले छोट्या साईजचे. आता अद्वैतला हे वडे पाहून इतकी क्युरिओसिटी झाली होती ना, तो मला मागत होता. पण मी त्याला म्हटलं, की "आपण हे वडे बाप्पासाठी बनवले छोटे-छोटे. तुझ्यासाठी आपण मोठे वडे बनवूयात, कारण तुला भरपूर वडे लागणार आहेत. या 2 वड्यांमध्ये काही तुझं भागणार नाही." त्यामुळं मग मी त्याला थोडंसं रेडी केलं, की हे छोटे वडे बाप्पांसाठी करूयात आणि तुला आपण मोठे वडे देऊयात. फायनली व्हिडिओच्या शेवटी तुम्ही बघा आता अद्वैतने नक्की काय केलेलं आहे. हे बघा या पद्धतीने भरपूर असे वडे बनवलेत मी आणि हा थोडासा शेंगदाण्याचा कूट मी राखून ठेवला होता कारण मला त्याची चटणी बनवायची होती. याच शेंगदाण्याच्या कुटामध्ये मी थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. आता हे वाटण मी मिक्सरला काढून घेते आणि त्यानंतर हे वाटण आपण वापरणार आहोत आपल्या दह्याच्या चटणीसाठी. चला तर इकडे काय करूयात एक कढई मांडली होती. त्यानंतर ती गरम झाली. त्यात मस्त असं गावरान तूप टाकते. आमच्याकडे मोस्टली खिचडी किंवा मग वडे वगैरे किंवा उपवासाचे पदार्थ तुपातच केले जातात. सो तूप आपलं मेल्ट होतंय. एकदा का आता आपलं तूप मेल्ट झालं, की त्यानंतर सगळ्यात पहिला कार्यक्रम करायचा आपण पोट फोडलेल्या ज्या मिरच्या आहे ना, त्या तळून घ्यायच्या. मस्तपैकी कडकडीत तुपामध्ये या मिरच्या तळून घेतल्या, की त्यानंतरनं त्या बाहेर काढायच्या आणि मस्तपैकी त्याच्यावर आहे ना, असं मीठ टाकून ठेवायचं. ह्या मिरच्या तोंडी लावायला अप्रतिम लागतात. बऱ्याचशा आयटम असं आहे जसं की वडापाव झालं, भजी झालं, त्यानंतरनं वडे, खिचडी ज्याच्यासोबत मला मिरच्या तळलेल्या खायला खूप जास्त आवडतात. या पद्धतीने आता मिरच्या साईडला काढून घेते. त्यानंतरनं त्याच्यावर थोडंसं मीठ पेरून टाकते आणि त्यानंतरनं आपण सुरुवात करूया आपल्या वड्यांसाठी आणि दह्याच्या चटणीसाठी. आता तेल तर ऑलरेडी आपलं गरम झालेलंच होतं. त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण बाप्पाला जे द्यायचं होतं नैवेद्य, ते छोटेसे जे वडे आहेत ते तळून घेऊयात आणि त्यानंतरनं मग आपले घरचे सगळे नैवेद्य दाखवून झाल्यानंतरनं वडे तळूयात.
आता तुम्ही बघू शकत असाल तूप छान गरम झालंय आणि ॲक्चुअली मी तूप पण खूप जास्त घेतलेलं नाहीये कढईमध्ये. त्यामुळे मी त्याच्यात बसतील असेच वडे टाकते. 2-2 करूनच मी तळणार आहे. जेणेकरून खूप जास्त आपलं तूप पण वाया जाणार नाही किंवा रिपीट ते यूज करण्याची वेळ येणार नाही. मोस्टली बऱ्याचशे तेल किंवा मग तूप या ज्या गोष्टी असतात तळलेल्या, तर ते मी पुन्हा वापरणं प्रिफर करत नाही. मला स्वतःला ते आवडत नाही. त्याच्यामुळे मी टाकतानाच थोडंसं तूप, तेल टाकते आणि त्यातच लागेल तसं ॲड करत जाते. जेणेकरून मग ते खूप जास्त वायाही जात नाही. हे बघा या पद्धतीने मस्त असे कुरकुरीत आणि खमंग असे आपले साबुदाणा वडे ऑलरेडी रेडी झालेले आहेत. याला एका प्लेटमध्ये काढून घेते. आता छोटे वडे तर रेडी झालेले आहेत, पण आपली दह्याची चटणी अजून रेडी नव्हती, तर ती तयार करूयात. दही घेतलं एका वाटीत, त्यात मस्तपैकी थोडंसं मीठ घातलंय. त्यानंतरनं आपण शेंगदाण्याचं कूट आणि मिरची वाटली होती, तर ते याच्यात छान पद्धतीने मिक्स करून घेऊयात. हे चांगलं एकजीव झालं, की ह्याला तेलाची आपण एक फोडणी टाकूयात. आता झालं काय ना मंडळी, की ही चटणी मला आहे ना जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी टाकून खूप जास्त आवडते. पण आता आज होता उपवास, मग फक्त थोडंसं तेल असं गरम करून टाकलं जेणेकरून चटणीला छान असा फ्लेवर येईल. चला आता हे सगळं मिक्स करूयात. त्यानंतरनं देवाचं सगळ्यात आधी प्रसादाचं ताट रेडी केलं. मस्तपैकी देवाचं ताट रेडी झालं. आता देवाला आपण नैवेद्य दाखवूयात. आता मी देवाला नैवेद्य दाखवून घेतला मंडळी आणि त्यानंतरनं मस्तपैकी अद्वैतसाठी पण एक प्लेट रेडी केली. अद्वैतने पण छान पोटभर वडे खाल्ले. आम्ही पण वड्यांवर मस्त असा ताव मारला. एकदम सुंदर वडे झाले होते. खुसखुशीत झाले होते, टेस्टी होते. आतपर्यंत छान पद्धतीने फ्राय झाले होते आणि खूप वडे खाल्ल्यानंतर एक झोप काढली आणि झोपेतून उठून आले तर बघते तर काय हे बघा अद्वैत, जे ताट आपण बाप्पाला दिलं होतं ते बाप्पापासून गायब झालेलं होतं. म्हणजेच मागाशी वडे खाऊन झाल्यानंतरनं पुन्हा एकदा अद्वैतने वड्यांवर ताव मारलेला होता. म्हटलं तर चला जाऊ द्या. कारण ना लहान मुलं हीच देवाघरची फुलं असतात. पण अद्वैतला बघा किती मस्तपैकी अद्वैतने माझा फ्लोअर पण साफ करून दिलाय. जशा मी अद्वैतच्या खाण्याच्या फर्माईश पूर्ण करते, तसंच त्याला हे बाकीचं पण वळण लावायला मी सुरुवात केलेली आहे. त्याने हाताने घेणं, व्यवस्थित साफ करणं, घेतलेली गोष्ट जागेवर ठेवणं, जेणेकरून त्यालाही पुढच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल. चला तर आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कळवायला विसरू नका. आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत बाय बाय.